नमस्ते. मी डॉक्टर श्वेता फडके. मी फिजिओथेरपिस्ट आहे, भौतिकोपचार तज्ज्ञ. माझा मेन पर्पज आहे की मुलांना शिकवणं ॲज अ टीचर. पण त्याचबरोबर 17 वर्षापासून मी प्रत्येकाला निरोगी राहण्याचं ट्रेनिंग देते. जेवढं ॲक्टिव्ह राहता येईल तेवढं चांगलं. आणि ॲज अ फिजिओथेरपिस्ट मी सगळ्यांना सांगते की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आपण इंजुरी व्हायच्या आधीच काळजी घेतली पाहिजे, इंजुरी होऊन नंतर रिपेअर होण्यापेक्षा. आज आपण इथे हेल्दी रिंकलच्या माध्यमाने जॉईंट होतोय. ते बेसिकली हेल्दी रिंकल ही संस्था वृद्धत्व लोकांसाठी किंवा म्हाताऱ्या लोकांसाठी काम करते. तर नक्की म्हातारपण म्हणजे काय, याच्यावर जेव्हा मी विचार केला तेव्हा आपण हे जास्त सुबोधरित्या घेऊ शकतो की हा फक्त आयुष्यातील एक टप्पा आहे. जसं जन्म घेणं, बालपण आपण एन्जॉय करतो, तरुणपण आपण एन्जॉय करतो, तसंच म्हातारपण सुद्धा आपण एन्जॉय केलं पाहिजे. हा एक प्रवास आहे आणि प्रवासाच्या अंतिम टप्प्यात आहोत. म्हणजे ऍक्च्युली म्हाताऱ्या लोकांकडे प्रदीर्घ असा अनुभव आहे, शक्ती आहे, एक्सपिरियन्स आहे आणि त्यावर त्यांनी यांचं पूर्ण आयुष्य बघितलं पाहिजे. आता आपण हे करू शकत नाही याचं दुःख करत बसणं हे बरोबर नाहीये. माझ्या मते म्हातारपण हे एका पिकल्या फळासारखं आहे आणि आयुष्यात जसं आपण एका पिकलेल्या फळाची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते. आपल्या सर्वांचा आवडता आंब्याचं इथे मी एक्झाम्पल घेतलंय. कैरीचं लोणचं करा, किस्सा पाडून खा, काही फरक होत नाही. पण तोच जेव्हा पिकलेला आंबा आपल्याला झाडावरनं काढायचा असतो, तेव्हा आपण नेट घेतो, त्याची काळजी घेतो, एक तंत्र अवगत करतो आणि मगच त्याला हाताळतो. त्याचप्रमाणे म्हाताऱ्या लोकांची काळजी, वृद्धांची काळजी ही कोमलतेने घ्यावी लागते. मी माझ्या विद्यार्थ्यांना पण नेहमीच सांगते की कारुण्य, सहानुभूती ही नेहमी म्हाताऱ्या पेशंटना ट्रीट करण्याची गुरुकिल्ली आहे. तर आपण त्याचप्रमाणे सावकाश त्यांना प्रत्येक ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. तर म्हातारपणामध्ये फिजिओथेरपी किंवा भौतिकोपचार तज्ज्ञ तुम्हाला काय मदत करू शकतो, हा आजचा आपला एक महत्वाचा प्रश्न आहे. तर मी म्हणेन फिजिओथेरपिस्ट किंवा भौतिकोपचार तज्ज्ञ हा सतत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला गरजेचाच असतो. भौतिक उपचार म्हणजेच फिजिकल उपचार हे असे आहेत जे आपल्याकडे पारंपरिक ज्ञान आहे. आयुर्वेदाने आपल्याला योगा सांगितला आहे, प्राणायाम सांगितला आहे. हे सगळं आयुष्यभर वापरून व्यवस्थित त्याचं आपल्या आयुष्यामध्ये लाईफस्टाईल चेंजेस करून आपल्या शरीराला स्ट्रॉंग ठेवणं हे महत्वाचं काम असतं. म्हातारपणी काय होतं, तर आपले स्नायू, आपले सांधे आणि आपली हाडं ही फार वीक होत जातात, कमजोर होत जातात. कारण आपलं वय वाढलेलं असतं, त्या हाडांनी खूप झीज ऑलरेडी बघितलेली असते. तर अशा वेळी फिजिओथेरपी आपल्याला कशासाठी मदत करू शकते, तर मेन म्हणजे पेन रिडक्शन, आपली वेदना कमी करणं. म्हातारपणातील जे स्नायू दर्द किंवा स्नायू दुखी असते, जॉईंट दुखी असते, सांधे दुखी असते, ही मेनली खूप वेळा वापरून वापरून झिजेमुळे झालेली स्नायुदुखी असते. त्याला तुम्ही मेडिकेशन्स देऊन काही वेळ आधार देऊ शकता. पण जेवढ्या वेदनारहित ट्रीटमेंट किंवा ज्याचे काहीही साईड इफेक्ट्स नसतील असे ट्रीटमेंट देणं, जसं करंट आहे, काही सिंपल स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहेत, तर हे फिजिओथेरपिस्ट तुम्हाला मदत करू शकतं. बेडवर झोपल्यामुळे, चुकीचं चालल्यामुळे जे आपल्याला पाठदुखी होते, गुडघेदुखी होते, त्याच्यासाठी काही सोपे सोपे व्यायाम असतात आणि काही सोप्या टेक्निक्स असतात जे तुम्ही जीवनामध्ये, जीवनशैलीमध्ये त्याचा वापर करून घेऊ शकता आणि त्यामुळे तुमचे दुखणं कमी होऊ शकतं किंवा जाऊही शकतं. दुखणं कशामुळे होतंय हे फिजिओथेरपिस्ट चेक करतो आणि मग ते दुखणं होऊ नये म्हणून तुम्हाला काय करता येईल, एखादा पट्टा बांधता येतो, एखादं करंट घेता येतो, जो
ज्याचे काहीही साईड इफेक्ट्स नसतात, पण त्याची तुम्हाला हेल्प होते, अशा गोष्टी तुम्हाला फिजिओथेरपिस्ट देऊ शकतो. नंतर सर्वात महत्वाचे आपले असतात म्हातारपणाचं, जे आपल्या सांध्यांमुळे किंवा स्नायूंमुळे कमतरतेमुळे आपला बॅलन्स बिघडतो. आणि बॅलन्समुळे आपल्याला खूप वेळा अननेसेसरी पडणं, दुखापत होणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. तर तो बॅलन्स सुधारणं ही खूप जरुरी आहे. ऍक्च्युली पहिल्याच्या काळी सतत आपण ते व्यायाम करत असायचो. आपले घरकाम असं असायचं की त्याच्यामध्ये बॅलन्स आपोआप आपला ट्रेन होत जायचा. पण जसं जसं आता आपण लाईफस्टाईल चेंज करत चाललोय, जास्त कपडे धुवायची मशीन वापरतो, भांडी घासायची मशीन वापरतो, अ, कमी कामं होत चालली आहेत, त्यामुळे आपला व्यायाम कमी होतोय आणि आपल्या शरीरातले स्नायू कमजोर होत आहेत. तर आपल्याला काही सोपे व्यायाम करून आपला बॅलन्स चांगला करता येतो आणि आपले स्नायू जे आहेत, मसल्स जे रोजच्या रोज आपल्याला लागतात, जसं आपल्या बेडवरनं उठणं आहे, खुर्चीतनं उठणं आहे, त्यासाठी जे छोटे छोटे स्नायू आपल्याला लागतात ते आपल्याला स्ट्रॉंग करून देऊ शकतो फिजिओथेरपिस्ट. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या धकाधकीच्या जीवनात माणूस विसरलाय ते श्वास कसा घ्यायचा असतो. प्राणायाम हे ऍक्च्युली किती 4000 5000 वर्षाची परंपरा असलेलं शास्त्र आहे. पण आपण ते विसरत गेलोय आणि आता आपल्या लाईफस्टाईल मध्ये रोजच्या जीवनामध्ये ते नाहीये. तर पुन्हा श्वास घेणं उत्तम रीतीने, आणि तुम्ही आता बघाल, म्हणजे मी फिजिओथेरपिस्ट हा एक ॲलोपॅथीचा भाग झाला किंवा एक मॉडर्न मेडिसिन झालं, पण त्याचबरोबर मी आयुर्वेदिक डॉक्टरांबरोबर सुद्धा काम करते, होमिओपॅथिक डॉक्टरांबरोबर काम करते, नॅचरोपॅथी डॉक्टरांबरोबर काम करते. त्याच्यात आपल्या श्वासाला खूप महत्व असतं. श्वास ही ऍक्च्युली प्रत्येक क्षणाला आपण घेत असलेली एनर्जी असते विश्वाकडनं, आणि जेव्हा आपण आपल्या शरीरातील श्वास सोडतो त्यावेळी आपण आपली निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढत असतो. तर तो श्वास घेण्याचा एक प्रकार आहे, तो फिजिओथेरपिस्ट तुम्हाला फार चांगल्या रीती शिकवू शकतो. आणि त्या छोट्याशा चेंजमुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या फिलिंग्स मध्ये चांगले पॉझिटिव्ह फीडबॅक्स तुम्हाला मिळू शकतात. तर बेसिकली फिजिओथेरपिस्टचं काम म्हाताऱ्या लोकांबरोबर जेव्हा काम होतं तेव्हा नुसतंच त्यांना बरं करणं हा एक प्रकार नसतो, तर त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, त्यांचं स्वातंत्र्य वाढवलं, घरातल्या घरात ते स्वतःची स्वतः किती कामं करू शकतील किंवा थोडेफार बाहेर जाऊन ते किती इंडिपेंडेंटली रस्त्यात चालू शकतील, हे सगळं बघणं पेशंट टू पेशंट डिफर करतं. पण तरी सुद्धा या सगळ्या बाबतीत तुम्हाला फिजिओथेरपिस्ट मदत करू शकतात.